हे बघा, झाला ना एकदम कुरकुरीत असा बांगडा फ्राय. रव्याचं आवरण आहे तरी सुद्धा निघत नाही बरं का. कारण त्यासाठी काही अगदी साध्या सोप्या गोष्टी असतात जो आपल्याला फॉलो कराव्या लागतात. आज तुम्हाला बांगडा फ्राय दाखवणार आहे, तो सुद्धा रव्याचं आवरण न निघता. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्याकडे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज मिळतात. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय. मस्त फिश फ्राय करतोय आणि आज आपण करणार आहोत बांगड्याचा फिश फ्राय. आणि बांगड्याचं फ्राय करताना शक्यतो वरचं आवरण निघतं, कारण त्याला आपण कट केलेलं नसतं ना वरून, म्हणून ते इंटॅक्ट राहत नाही. तसं होऊ नये म्हणून टिप्स सांगणार आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आता बांगडा फ्राय करायचंय, अगदी रोजचं घरातलं साहित्य लागतं. तरी पण काय साहित्य लागणार आहे बघूया, स्टेप बाय स्टेप बघूया. पहिलं आहे आपल्याला करायचंय बांगड्याचं मॅरिनेशन, त्यासाठीचं साहित्य बघू. तर त्यासाठी आपण 5 ते 6 मध्यम आकाराचे बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले. त्याचबरोबर आपल्याला लागेल अर्धा चमचा हळद, अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 चमचा मीठ. साहित्य बघितलं. सगळ्यात पहिली स्टेप आहे आपल्याला बांगडे मुरवत ठेवायचे. आता बघा, बांगडे मी स्वच्छ धुवून घेतले, कापून तर आणलेच होते, स्वच्छही धुवून घेतले. आता फक्त आपल्याला काय करायचं, याला द्यायचे कट्स. कट देताना असे तिरकस द्यायचे, म्हणजे भरपूर कट दिले जातात. मसाला आतमध्ये छान मुरतो आणि बांगड्याला चव चांगली येते, है ना. अशा प्रकारे आपल्याला कट देऊन घ्यायचे. उलट्या बाजूने कट देताना हे असे दिले ना, याला असं कट द्यायचं, म्हणजे मग बांगडा एंड टू एंड कापला जात नाही. तर हे बघा, या प्रकारे आपण बांगडा कापून घेऊ. अगदी आतपर्यंत कापू नका, वरच्यावर चिरा मारून घ्यायच्या. उरलेले सगळे बांगडे आपण असेच कापूया. बांगडे आपण चिरा मारून घेतले. आता याला मॅरिनेट करू. यावर घालायचा आहे लिंबाचा रस, हळद, मीठ. आता हे हळद, मीठ, लिंबाचा रस सगळं माशांना चांगलं लावून घ्यायचं आहे. लावत असताना असं व्यवस्थित आतमध्ये लावायचं. याने काय होतं, माशांचा जो मशाळ वास असतो ना, तो कमी व्हायला मदत होते आणि चव खुलून येते. याला हळद, मीठ, लिंबू लावलं, 15 मिनटं मुरून देऊ. मासे मुरवायला ठेवले. आता आपली दुसरी स्टेप आहे, आपल्याला वरचा मसाला त्याची पेस्ट करायची. त्यासाठीचं साहित्य बघूया. त्यासाठी आपण घेतली अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा फिश मसाला किंवा गरम मसाला घ्या, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, 2 चमचे कोकमाचा आगळ, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ. साहित्य बघितलं, लगेच पेस्ट करून घेऊ. एक ताट घेतलंय, त्यामध्ये आपण हे सगळे मसाले काढूया. हळद, मिरची पावडर, फिश मसाला किंवा गरम मसाला जो असेल तो घ्या, आलं लसणाची पेस्ट, धणेपूड, जिरेपूड, चवीपुरतं मीठ, थोडंसं मीठ घालायचं आणि कोकमाचं आगळ इथं घालूया आणि याला मिक्स करूया. आता ही जी वरची पेस्ट करतो ना आपण, ती जर खूप घट्ट केली तर वरचं कोटिंग लगेच निघण्याची शक्यता असते. त्यामुळे ही पेस्ट आपल्याला अशी भरपूर पाणी घालून थोडी सरसरीत करायची. कशी ती मी तुम्हाला सांगतेच. आधी कोकमाच्या आगळमध्येच मी याला मिसळलं. थोडं थोडं पाणी घालायचं आणि याची सरसरीत पेस्ट करायची, एकदम पातळ. तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये एखादा चमचाभर किंवा अर्धा चमचा बेसन घातलं तरी चालेल, म्हणजे ती पेस्ट त्या माशाला चिकटून राहते. हे बघा, अशी सरसरीत पेस्ट करून घेतली. तुम्हाला कळतीये, अशी एकदम पाणी पाणी असं भरपूर पाणी घालून सरसरीत करायची. आपली ही पेस्ट तयार झाली. मासे मुरले की लगेच पुढची प्रोसेस करूया. तर आपली ही पेस्ट तयार झाली. आता आपली तिसरी स्टेप आहे, आपल्याला माशाचं वरचं कोटिंग करायचं. त्यासाठीचं साहित्य बघू. अर्धा कप बारीक रवा, 2 ते 3 टेबलस्पून तांदळाची पिठी किंवा बेसन, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा मिरची पावडर. तर कोटिंगचं साहित्य बघितलं. आता लगेच करून पण घेऊ. मासे मुरतात तर जेवढं होईल तेवढं करूया. रवा घेतलाय ताटात, त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं. आता रव्याचं आवरण निघू नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची टीप, यामध्ये थोडंसं बारीक काहीतरी घालायचं, बारीक पीठ. मग ते तांदळाचं पीठ घालू शकता किंवा बेसन घालू शकता. आता अर्धी वाटी रवा घेतलाय, त्याला एक 2-3 चमचे तांदळाची पिठी घातली की त्याला छान बाइंडिंग मिळतं आणि ते माशावर अगदी छान तसंच चिकटून राहतं.
निखळून पडत नाही. ठीक आहे. आता यामध्ये मसाले घालू. हळद, फिश मसाला आणि मिरची पावडर. सोबतच थोडंसं मीठ घालूया, अगदी 2 चिमूट, म्हणजे वरचं आवरण अळणी लागायला नको. याला मिक्स करून घेऊ. सगळं छान मिसळायचं आहे, मसाले चांगले एकजीव करायचे, खास करून मीठ या प्रकारे, म्हणजे मग एखाद्या ठिकाणी असं खारट लागत नाही. याला मिक्स करून घेतलं आणि आपलं हे कोटिंग तयार झालंय. मासे मुरले की लगेच फ्राय करायला घेऊ. मासे मुरून 15-20 मिनिट झालेली आहेत. आपले मुरलेले मासे तयार आहेत, ओलं वाटण तयार आहे, वरचं कोटिंग तयार आहे. लगेच मासा फ्राय करूया. तर आपल्याला आता काय करायचंय, एक मॅरिनेशन झालं. आता हे दुसरा जो मसाला आहे तो आपल्याला याला लावून घ्यायचा आहे. तर हा मसाला लावताना बघा, आपण जर घट्ट केला ना तर असं खूप एकदम चिकटल्यासारखं होतो आणि पटकन निघून जातो. त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मग असं आतमध्ये खाचांना सुद्धा नीट लावता येतो, है की नाही. तर हा मसाला असा छान सगळ्या माशांना लावून घेऊ. यापेक्षा अजून थोडा पातळ केला तरी चालेल. अशा प्रकारे माशाला हे मिश्रण लावायचं आणि बोटांनी खाचांमध्ये भरून घ्यायचं. घट्ट केल्यानंतर आपलं काय होतं माहिती आहे का, ते मिश्रण आतपर्यंत लागलं जात नाही आणि चवी आतपर्यंत मुरत नाहीत. त्यामुळे थोडं जरा पातळच करायचं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये थोडंसं बेसन घातलं ना चमचाभर तरी चालेल. बेसन घालून असं पातळ करा. गव्हाचं पीठ घालतात, बेसन घालतात. जेव्हा आपण कट केलेले मासे वापरतो, म्हणजे माशाचे तुकडे असतात ना, त्याला कट केल्यामुळं ग्रिप मिळते आणि तो मसाला किंवा रव्याचं आवरण त्याला चिकटून राहतं. पण जेव्हा आपण अख्खा मासा वापरतो, वर असं एकदम गुळगुळीत असतं. त्यामुळे पहिल्यांदा हे कट मारून घ्यायचे आणि हे मिश्रण आहे थोडंसं पातळ करायचं, म्हणजे मग ती ग्रिप पण मिळते आणि मग माशाचं आवरण निखळून पडत नाही. तर माशाला हे दुसरं मॅरिनेशन लावून घेतलं. यानंतरही तुम्ही एक 10 मिनिटं मुरवत ठेवा. आपण लगेच मासे करायला घेऊ. आता अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्हाला मासा तळायला घ्यायचा आहे तेव्हाच रव्यामध्ये कोट करा, म्हणजे मग तो रवा व्यवस्थित छान कोट होतो. लगेच तळल्या तळल्या ते मिश्रण किंवा वरचं आवरण नीट निघून येणार नाही. आता आपण काय करतोय, या रव्यामध्ये हा मासा ठेवायचा. जेवढे तळायचे तेवढे मासे कोट करून घ्यायचे. यावर असा रवा घालायचा आणि याला असं चांगलं दाबून घ्यायचं. बारीक याच्यामध्ये आपण तांदूळ वापरले की नाही, तांदळाचं पीठ, त्यामुळं रवा असा छान चिकटला जातो. सगळीकडनं असं छान रव्यामध्ये याला कोट करायचं. छान दाबून दाबून बसवायचं. जास्त असा रवा तव्यामध्ये तेलात सुटू नये म्हणून काय करायचं, लावून झालं हलकं झटकायचं, म्हणजे मग खूप एक्स्ट्राचा रवा पडून जातो, तेलामध्ये पडून काळा होत नाही. आपण अजून एक मासा तळूया. तुमच्या पॅनमध्ये तव्यात जेवढे बसतात तेवढे मासे एका वेळी कोट करून घ्या. तर 2 मासे मी कोट करून घेतले. आता आपण यांना फ्राय करायचे. त्यासाठी इथं मी साधाच तवा घेतला बरं का, असं सपाट पॅन घेतला तरी चालतो. यावर घालूया तेल. तेल आपल्याला जरा भरपूरच घालायचं आहे, कारण आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे म्हणून. साधारण एक 4-5 चमचे तेल घातलं. याच्यावर तुम्ही पाहिजे ना तर थोडासा कढीपत्ता पण टाकायचा आणि त्याच्यावर मासा ठेवायचा, म्हणजे त्या कढीपत्त्याचा फ्लेवर तेलाला येतो आणि मस्त लागतो. आता तेल चांगलं तापून देऊया. लक्षात घ्या, तेल जर नीट तापलं नसेल ना तर मासा असं गुळगुळीत होतो, मऊ मऊ होतो, सगळं तेलकट तेलकट होतो. त्यामुळे तेल नीट तापू द्या. तेल जास्त तापलं तर करपतं आणि जर कमी तापलं तर गुळगुळीत होतं. ठीक आहे. आता बघा, थोडासा मी रवा टाकते. रवा असा फसफसतोय म्हणजे तेल छान तापलंय. सुरुवातीला गॅस जरा मोठाच ठेवते. यावर हे मासे ठेवायचे आणि हे मासे एकदम कमी आचेवर न भाजता जरा गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे मध्यम, आणि एका बाजूने 2 मिनिटं भाजून घ्यायचे. तर दुसरे मासे आपण कोट करूया. आता बघा, 2 ते 3 मिनिट आपण मासा एका बाजूने शेकला. याला उलटून घ्यायचंय, पण उलटताना एक गोष्ट लक्षात घ्या, काहीतरी आधाराला घ्यायचं, म्हणजे मग एकदम तेल अंगावर उडत नाही. दुसरं काहीतरी आधाराला लावायचं. दुसरी बाजू पण अशीच न झाकता तळायची. मासा किंवा फिश फ्राय कधीही झाकून करायचं नाही, नाहीतर मग तो मऊ पडतो, त्याला पाणी सुटतं. आणि गॅस खूप बारीक करायचं नाही. बारीक केल्यावर सुद्धा माशाला पाणी सुटतं आणि तो मऊ होतो. शिवाय रव्याचं आवरण पण त्यामुळं निघून येतं. त्यामुळं गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि मासा शेकायचा. ठीक आहे. दुसरी बाजू पण अशीच शेकूया. आणि दुसरी बाजू पण मंद आचेवर 2-3 मिनिटं मस्त भाजून घेतली. आता आपल्याला अजून एक अशी स्टेप करायची की जी तुमच्या माशाला अजून क्रिस्पी बनवणार. एक गॅस मोठा करायचा. फक्त एक 5 ते 10 सेकंड मोठ्या गॅसवर न झाकता शेकायचं. मस्त क्रिस्पी होतो मासा. एक बाजू 5 मिनिटं मोठ्या आचेवर शेकली, उलटून घ्यायचं. हे बघा. आणि दुसरी बाजू पण 5-10 सेकंड मोठ्या आचेवर शेकायची. मासा नेहमी लागतो त्याच्यापेक्षा जास्त कुरकुरीत होतो. आणि दोन्ही बाजूने 5-5 सेकंड मोठ्या आचेवर शेकल्यानंतर
आपला हा मासा मस्त झालेला आहे, बांगडा फ्राय तयार आहे. काढून घेऊया. रव्याचं कोटिंग निघालं का? नाही. किती छान झालं, तेलामध्ये सुद्धा असं फार काही सुटलेलं नाही. हे जे आहे तो जास्तीचा रवा असतो, पण भरपूर कोटिंग दोन्ही बाजूने बांगड्या माशाला लागलेलं आहे. आता अगदी या स्टेप्स फॉलो करून आपण उरलेले सगळे मासे तळून घेऊया. तर आता पुन्हा थोडंसं तेल मी वाढवते आणि एका वेळी 3 मासे तळून घेते, कारण तवा आहे माझा बराच मोठा. तिन्ही पण तळून घेऊया. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण इथं रव्याचं आवरण निघणार नाही अशा टिप्स वापरून मस्त असा कुरकुरीत बांगडा फ्राय तयार केला, जो असा वरून मस्त क्रिस्पी असतो. मसाल्याचं कोटिंग चवीला पण भारी लागतं, कारण आपण सगळं त्या कोटिंगमध्ये पण ॲड केलंय. त्याचबरोबर मासा आतमध्ये छान शिजला जातो, वरून कुरकुरीत आणि आतून असं सॉफ्ट मासा. मुलं सुद्धा खाऊ शकतील इतका छान तयार होतो. नक्की करून बघा. इथं सांगितलेल्या टिप्स वापरा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.